हमें इन काफिरों पर रत्ती भर भी एतबार नहीं है, आप भी होशियार रहिएगा। शिवाजी का मामला दिखने में बहुत ही सीधा साधा है, मगर है बहुत ही पेचीदा समझने में। हम यकीनन इन्हें शिकस्त देंगे, इन्हें अलग करेंगे। जैसे लोहा लोहे को काटता है, बिल्कुल वैसे ही एक काफिर दूसरे काफिर को काटेगा। जी हाँ जहांपना। हमें हर कीमत पर यह स्वराज चाहिए, और हमें यकीन कि जब आप जैसे सूरमा सरदार हमारे साथ हों तो इंशाअल्लाह फतेह हमारी होगी। जी जहांपना। सिद्दी खैरियत, स्वराज हमारे हाथ लगे इसलिए हम हर मराठा सरदार को मुगलिया फौज में शामिल करना चाहते हैं। इन मराठा सरदारों के लिए अपने मुल्क की बहुत ज्यादा अहमियत है। उन्हें अपना मुल्क मिल जाए, इसलिए हम इन्हें शिवाजी और संभाजी से अलग करना चाहते हैं। और याद रहे, जिस दिन शिवाजी संभाजी का रायगढ़ हमारे हाथ लग गया, बस यूं समझो कि हमें जन्नत नसीब हुई है। इंशाअल्लाह। जहांपना, संभाजी को परेशान करने का कोई भी रास्ता इख्तियार करने का हमने बाकी नहीं रखा। स्वराज्य के हाल हवाल इतने कि क्या बयां करूं, अल्फाज कम है। आपके खलीते के फरमान के मुताबिक स्वराज्य के अंदर जाकर मराठों को परेशान किया, कितने औरतों पर कब्जा किया, कितने बच्चों को अगवा किया, ताकि मुगल सल्तनत में नौकरों की, खोजों की कमी ना हो। खूब, बहुत खूब। कितनों को इस्लाम कबूल करवाया, गिनती ही नहीं। अब तो संभा घायल शेर बन चुका है कि आवाम सिद्धि का नाम सुन के ही थर थर कांपती है। बढ़िया, बहुत ही बढ़िया। ऐसे ही काम करते रहो, मजहब को फैलाते रहो। इतना याद रखना कि इस्लाम की खिदमत अल्लाह की खिदमत है। आपकी मेहरबानी जहांपना। सिद्दी खैरियत, आपने मुगलिया सल्तनत की जो खिदमत की है, इस्लाम की जो खिदमत की है, इसलिए हम आपको इमरते निशान का खिताब देते हैं। और आज से आप पूरी दुनिया में इमरते निशान के नाम से जाने जाएंगे। बादशाह सलामत, आपकी निगाहें हमेशा मेहरबान हो। इतना ही नहीं, अगर आप इसी तरह हमारी खिदमत करते रहे और अगर स्वराज हमारे हाथ लग गया तो शिवाजी संभाजी का रायगढ़ हम आपको नजराने में दे देंगे। बादशाह सलामत, आप तो सचमुच जिंदा पीर हो, जिंदा पीर। देखो सिद्दी नवाब, आप जैसे थोड़े और सरदार हो गए तो मुगलिया परचम लहराएगा सारे हिंदुस्तान पर, हमें पूरा यकीन है। इंशाअल्लाह यकीनन लहराएगा, और दक्कन की चट्टानों पर शुरू होगी जंगे अजीम। लय लय म्हणजे लय अवघड झालं। असा हातातोंडाशी आलेला घास लांबणीवर गेला। शंभूराजांचं लय हिरमोड झाला असत। वय तर समधी तयारी झाली होती, समद ठरल्या दिवसाची वाट बघत होती, पण घडलं भलतच। वय राजास निरोप मिळाला का नाही ते बी धड कळत नाही। तसा निरोप पाठवलाय, पोचला असणार। मग त्याचा काय फेर निरोप? म्हणजे आपण काय करायचं? इथंच डबा धरून बसायचं का की आपणच मोहीम घ्यायची हातात? काय सांगितलंय कोंडाजी बाबांनी? थांबायला सांगितलंय नवं, मग थांबायचं। पण तरी बी मला एक राहून राहून वाटतंय। काय? पठाराला आग लावावी, काय होईल ते होईल। रायगड भेट देणार? रायगड, माझा रायगड,
पुण्याईचा पहाड, आम्हा रयतेचा विश्वास, आमच्या सुखाचा आधार, आमचा मायबाप रायगड, त्यो भेट देणार सिद्धी खैरियतला? म्हणजे एक लांडगा दुसऱ्या लांडग्याला परस्परच द्यायचं घ्यायचं ठरवतोय की एवढं सोपं वाटलं वय? रायगड भेट देतो, अरे आमचा जीव के प्राण हाय त्यो, आम्ही कसा देव देऊ? त्याची नजर आता रायगडाच्या दिशेनं हाय हे तर पक्क झालं या. त्याला बघून तर सैतानाचीच याद आली. चालता बोलता यो सैतानच आणि त्याची फौज, भूतांची खेत्रा, 5 लाखांची फौज, 1000 उंट, हत्ती, घोड, बैल, पिसाटलेली फौज माझ्या स्वराज्यावर चालून आली तर? नाही, सिद्धी हुजुराला विश्वासात घेऊन जमल तेवढी माहिती काढून घ्यायला पाहिजे आता, आणि तातडीनं शंभूराजासनी सांगितली पाहिजे, सावध करायला पाहिजे राजासनी, खबरदार करायला पाहिजे, नाहीतर स्वराज्याला. विचार तरी काय करायचं आणि किती करायचं असं झालंय. अहो भीमाजी, एका ठोक्यात लोखंड दुमत करणारा म्या, पर हातावर हात ठेवून गप बसाय झालंय. कोंडाजी बाबा येईस पतूर गप्पच बसावं लागल. म्हणजे आपली मोहीम बारगळली असं समजायचं का? नाही, आपली मोहीम बारगळली नाही तर ती पुढे गेली. म्हणून म्हणतोय घाई करू नका. तसंही कोंडाजी बाबांनी सांगितलंच आहे की मी येईस पतर त्यांची हालचाल करायची नाही. पर कोंडाजी बाबा ठरल्या दिवशी जंजिऱ्यात येत्याल ना? येत्याल तर येत्याल, पण 2-4 दिवस मागं पुढे झालं तर समद्या बल्ल्या होणार. म्हणजे शंभू राजेसनं ते कळणार कसं? अरे त्योच तर पेच हाय. आपला निरोप राजांसनी पोचलाय का? इथली अडचण त्यासनी समजलीय का? त्यावर त्यांनी काय ठरवलंय का? ठरल्या दिवशी तिथं वाट बघणार आहेत? काय समजायचं आपण? तेच तर. बरं, निरोप घेऊन आपण बाहेर तरी कसं पडायचं? जो अब्दुल्ला खाऊ का गिळू अशा नजरेनं बघत असतो. अरे मी तर ऐकलंय त्याने जंजिऱ्यावरचा राबताच बंद केलाय. काल तर त्या सिद्धी कासमशी झगडा झाला, नाहीतर नाही जाऊ दिलं त्यानं बाहेर. बघा, म्हणजे ही तरा आहे त्या हुजुराच्या भाऊबंदाची. मग आपण तो नोकर मंडळी, आपला पाड कसा लागणार? म्हणून म्हणतोय थोडी कळ काढा, तेच फायद्याचं हाय. आणि आपल्यातला एक माणूस बाहेर महाराजांकडे निरोप द्यायला गेला आणि तेवढ्यात कोंडाजी बाबा आलं तर स्फोट घडवायला माणूस कमी पडल. म्या काय म्हणतो, लवंगीबाईची मदत घ्यायची का? लखुजी, आरतीचा भरोसा कोणी द्यावा? नग आपल्या तिघात चौथा नग. बघा, विचार करा. कोंडाजी बाबा, जी हुजूर. झाली का मसलत खत्म? हाँ, लेकिन तुम क्या सोच रहे थे? काय नाही, उभं होतो असंच. पण हुजूर, तुम्ही कुठं मला आत येऊ दिलं सा? म्या एवढी नामी तरकीब तुम्हासनी सांगितली, ज्याच्यामुळे एवढं कौतुक झालं या तुमचं. सरळ आलमगिराच्या सिंहासना पातूर पोचला सा तुम्ही, आणि म्या बाहेर वळचणीला. माणसं बराबर आपल्या माणसासनी ओळखत्यात ती.
कोंडाजी बाबा, आलमगिरांनी मला थांबून नाही दिलं. त्यांच्या नजरेत म्या काफिरच आहे. कोंडाजी, आलमगीर है वो अपनों को अपना नहीं मानते. तुम जानते हो, और मैं हूं ना, मैं तो तुम्हें अपना मानता हूं. असं नुसतं वरवरच बोलून काय उपयोग हुजूर? अहो, तुमची मसलत ऐकायची होती. आमचं हुजूर समुद्राचं शहनशाह आलमगिरांची कसं बोलत्यात, काय बोलत्यात ते बघायचं होतं, ऐकायचं होतं. 2 गोष्टी शिकता आल्या असत्या, 2 गोष्टी सुचवता आल्या असत्या. काय काय बोलणं झालं म्हणायचं. वक्त आने पर सब बताऊंगा कोंडाजी. म्हणजे तवर आम्ही काय तलवारी मिरवतच फिरायचं वय? हा, मैं यहाँ कुछ नहीं बताऊंगा. आलमगीर सब पे शक करता है. तुमच्यावर बी? कोंडाजी, आलमगीर है वो, बोलता कुछ और है और करता कुछ और. तुम्हासनी रायगड भेट देणार आहेत म्हण. हाँ, कधी म्हणायचं ते? रायगढ़ जीतने के बाद. म्या असणार बरं का आघाडीवर. कधी काढायचे म्हण मोहीम? जल्दी ही. आलमगीर दक्खन में आए हैं वो संभाजी का खात्मा करने के इरादे से. एवढं सोपं आहे वय ते? संभाजी राज म्हणजे आगीचा लोळ आहे, आगीचा लोळ. और हम भी समंदर के शहंशाह हैं. आग बुझाने में कितनी देर लगेगी? जब आलमगीर लाखों की फौज लेकर निकलेगा तब संभाजी खुद रायगढ़ छोड़ देगा. नाही नाही, अहो संभाजीराज आलमगिरांना पळता भुई थोडी करत्याल. गोंडा जी, यह लाखों सिपाहियों सालारों की लहराती फौज देखते हो ना, इसमें इतनी ताकत है, रास्ते में आती नदी को भी पी के सुखा दे. ये इतनी शूर है, हिम्मतबाज है, अल्फाज कम है. औरंगजेब की दूर की सोच तुम नहीं जानते. संभाजी की सरदारों को वतन का लोभ दिखाकर, अशरफियों की खनखनाहट सुनाकर उसके खिलाफ कर देंगे. संभाजी की रयत, उसकी आवाम दाने दाने के लिए तड़पेगी, पानी की बूंद बूंद के लिए तरसेगी. बेचारा संभाजी आलमगीर के सामने घुटने टेक देगा. क्या? हाँ, आज के बाद सब देखने सुनने जैसा होगा कोंडा जी. बोला बैरजी काका. पक्षी गुहेत पोचले महाराज. वाघाची भेट झाली. पण पक्षी कोण आणि वाघ कोण ते तर सांगा. पक्षी म्हणजे हे दोघं जंजिऱ्यावरून उडालेले, कोंडाजी बाबा आणि सिद्धी. आणि तो औरंगजेब म्हणजे वाघ होय? मरतुगडा वाघ. थोडक्यात काय महाराज, तर औरंगजेब आणि सिद्ध्याची भेट झाली. भेटीचा तपशील समजला नाही अजून, तर समजेल लवकरच. बैरजी काका, औरंगजेबानं सिद्धीला एवढ्या तातडीनं का बोलवून घेतलं असेल?
नक्कीच त्या औरंगजेबाच्या मनात काहीतरी शिस्त आहे महाराज. कट करणार तो आपल्या विरुद्ध. या स्वराज्याच्या मोहिमेमध्ये औरंगजेब सिद्ध्याला एक प्यादं बनवणार असंच वाटतंय. काय ठरवायचं ते ठरवू दे, त्याची भीती नाही आम्हाला. जर वेळ पडलीच तर एका वेळी 2 आघाड्यांवर झुंज देऊ आपण. पण बहिर्जी काका, आमच्या मनात एक वेगळीच शंका येते. औरंगजेबानं सिद्धीकडून कोंडाजी बाबांना मागून घेतलं तर? तो असं का करेल? का करे? बहिर्जी काका, कोंडाजी बाबा स्वराज्यावर नाराज होऊन जंजिऱ्यात गेलेत हे सिद्धीला पटले. पण हीच गोष्ट त्या औरंगजेबाला पटायला पाहिजे ना, कारण महाधूर्त आहे तो. शिवाय नेताजी काका पालकरांच्या वेळेचा अनुभव आहेच आपल्या गाठीशी. शत्रू असला तरी औरंगजेबाला कमी लेखून चालणार नाही. सिद्धीकडून कोंडाजी बाबांना परत मिळवणं सोपं आहे, पण औरंगजेबाकडून परत मिळवणं महाकठीण. शिवाय आपली जंजिऱ्याची मोहीम फसेल ते वेगळंच. असं करेल महाराज तो? करू नये, पण करू शकतो. आजवर आमच्या बाया बापड्यांचं बाजार होत होत. उघड उघड देवाणघेवाण व्हायची त्यांची. आणि आता गड किल्ल, ज्याच्यावरती आम्ही लहानाचं मोठं झालो, आमच्या थोरल्या महाराजांचं पाय लागलं, ते गड किल्ल. औरंग्या त्या सिद्ध्याला म्हणतोय रायगड तुला भेट देतो म्हणून. अरे काय तुझ्या बापाची पेंड आहे वय रे ती? हाट. आणि सिद्ध्या फुकट्या बेशरम तो त्याचा पागा करून त्याच्या समोर उभा आहे. द्या मला द्या म्हणत. रायगड पाहिजे वय तुला? तुझा जंजिराच घेतो बाक. अरे असा घेतो आणि असा वाहतो माझ्या राजांच्या पायावर. जंजिरा दर्या, इथं कासा किल्ला आणि पदमदुर्ग आणि म्या हित जंजिऱ्यामध्ये. आणि माझं शंभूराज इथं किनाऱ्यावरती. हे या अंगानं लाय पाटील येणार शेड्या लावून. इकडनं दादाजी देशपांड्यांची फौज बेफामपण दक्षिणेच्या अंगाने. आणि इकडनं उगवतीकडनं मायनाक भंडारी. आणि हित असणार गलबत आमचं कोळी बंधू. हे मासेमारीच्या भाण्यानं इकडनं घुसणार. चारी बाजूने हमला. आणि त्याच वेळेला म्या यो कोंडाजी बाबा बत्ती लावून देणार. अरे ठिकऱ्याच उडवतो बघ जंजिऱ्याच्या. नाही आता थांबून नाही चालणार. अरे ह्याच्या बरोबर हित आलो म्हणून या कोल्ह्यांचं कावा कळला तरी जायला पाहिजे. थांबून नाही चालणार. आता हाय गय नाही करायची, हमलाच करायचा. हमला